हाय, पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार. एका ताईंची कमेंट वाचली आजच्या मनोगतावर आणि त्यांनी मला शिवलीलामृत कसं वाचावं याविषयी विचारलेलं आहे. तर ताई, मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जमेल तसं करा. म्हणजे बघा, मी माझ्या अनुभवावरून सांगते की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा किंवा एकाही देवाची भक्ती करू नका. तुमचं कर्म चांगलं असेल, तुमची बुद्धी विवेकी असेल, इतरांविषयी चांगला विचार करत असाल, तुम्ही सगळ्यांविषयी प्रेम, करुणा, आपुलकी तुमच्या मनात असेल, तुम्ही स्वतःचा प्रपंच सांभाळून परमार्थ करत असाल, दानधर्म करत असाल, तर तुम्हाला एकाही देवाची भक्ती करण्याची गरज नाही. पण तरीसुद्धा असतं, एक कुठेतरी एक श्रद्धा असते, नतमस्तक व्हावं असं वाटतं आपल्याला. आणि देव माणसात असतो असं मानणारी मी तरी आहे. त्यामुळे आपण सुशिक्षित आहोत, इतक्या गोष्टी वाचतो, इतक्या स्टोऱ्या ऐकतो, इतक्या सिरियल बघतो, टी व्ही बघतो, पिक्चर बघतो, आणि त्या सगळ्यांचा शेवटी बोध काय असतो सांगा बरं? तर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते रे ईश्वर. मग मला असं वाटतं की आपण जे बघतो त्यातून काहीतरी बोध घ्यायचा असतो, ना की गाढवासारखं बघायचं आणि पुन्हा आहे तसंच वागायचं. मला हे पटत नाही. लहानपणापासून मी प्रत्येक गोष्ट बघत आले, प्रत्येकाला बघत आले वागताना, आणि मी त्याच्यातून काहीतरी बोध घेत गेले. म्हणजे ती गुणग्राहकता, बोध घेण्याची वृत्ती तुमच्याकडे असावी. आता बघा मी काय सांगते, आजचं मनोगत कोणाला बोरिंग होत असेल तर सॉरी, पण मी काय सांगते ते लक्षात घ्या. डोळे तर सगळ्यांनाच असतात, बरोबर? आणि एखाद्या गोष्टीकडे आपण सगळेच बघतो. पडणाऱ्या पावसाकडे बघतो, झाडाला वाढताना बघतो, मुंगीला कष्ट करताना बघतो. पण त्यांच्याकडून ते बघून आपल्या मेंदूला आपण काय चालना देतो, काय बोध घेतो, त्या मेंदूतून मनात काय उतरवतो, हे महत्त्वाचं आहे की नाही? आणि ज्ञान आपल्याला डोळ्यातून बरंचसं मिळतं. खूप जणांकडे बघतो आपण, ज्ञान आपल्याला ऐकूनसुद्धा मिळतं, सगळं आपल्या कानावर येतं. मग ते सगळं बघितलेलं, ते ऐकलेलं, काय चांगलं काय वाईट हे ज्याची बुद्धी त्याला सांगते ना, तोच माणूस घडतो किंवा बिघडतो. काही जणांना वाईट बघितलेलं आवडतं, वाईट ऐकलेलं आवडतं. काही जणांना चांगलं आवडतं, चांगलं बघितलेलं, चांगलं ऐकलेलं घ्यायला आवडतं. तर हे ज्याच्या त्याच्या बुद्धीवर अवलंबून असतं आणि त्यानुसारच त्याचं मन घडत असतं. मनाचा आणि मेंदूचा बघा 36चा आकडा म्हणतो ना आपण, तसं प्रत्येकाच्या मनात एक द्वंद्व सुरू असतं. तर असू द्या, मला फक्त इतकंच सांगायचं आहे की देव माणसात असतो आणि परमार्थ करणंही गरजेचं आहे. आणि शिवलीलामृताचं म्हणाल तर मी असं म्हणत नाही की मी सुद्धा खूप चांगली आहे. मलाही भांडायला आवडतं, एखाद्याची जिरवायला आवडते, टिट फॉर टॅट करायला आवडतं, पण एक चांगला विचार करणारी बुद्धीसुद्धा आहे की जी मला रोखते असं करण्यापासून. अनेक दोष होते आपल्यातसुद्धा असतात लहानपणापासून, कारण माणूस हा दोषाचा पुतळाच असतो. पण जसजसं वय वाढत जाईल तसतसं आपल्याला अक्कल यावी लागते. जी अक्कल आमच्या मनीषा मॅडम नाही येत, पण आपल्याला येते. आणि माणूस उगं म्हणतो का तू म्हातारा कशानं झाला, वयानं की अनुभवानं की उन्हानं केस पिकले? अरे तुम्ही, प्रत्येक माणूस चुकतो आणि चुकत जातो. ती अनुभवाची शिदोरी त्याच्या पाठीशी येते आणि त्यातून तुम्ही काहीतरी बोध घेतला पाहिजे. नाहीतर खायचं आणि उठायचं, त्या खाण्याचा तुम्हाला काहीच फायदा नाही होत असं नको ना. इकडून एखादी ती पळी कशी सगळ्या भांड्यातून सगळ्या भाजीतून फिरते, पण तिला स्वतःला काहीच त्याचं लाभत नाही, तसं नसावं आपलं. तर ताई, मी शिवलीलामृत वाचायला सुरुवात केली जेव्हा मोठा माझ्या पोटात होता, आणि मला अर्जुनरावांनीच वाचायला सांगितलं. ते सुद्धा श्रावण महिन्यात 21 दिवस, म्हणजे 3 दिवसातून एकदा वाचायचा.
असं 7 वेळा करायचं 21 दिवस. म्हणजे तुमच्या किती पण मोठ्या इच्छा असू द्या त्या पूर्ण होतात असं ते म्हणाले. कारण त्यांनीसुद्धा केलं होतं हे लग्नाच्या आधी, जॉबच्या आधी, आणि त्यांना त्याची फलश्रुती मिळाली आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे मी त्यांना माझा गुरु मानते प्रत्येक गोष्टीतला, कारण मी त्यांचं ऐकते आणि त्यानुसारच मला खरंच फायदा होतो. आणि मी खूप नशिबान आहे, माझा नवराच माझा गुरु आहे. तर मीही ते केलं. माझा पोटात असताना मोठा मुलगा, आणि कदाचित मला त्याचंच फळ मिळलं असावं. बघा, मला त्याचंच फळ मिळलं असावं म्हणून मला महाशिवरात्री दिवशीच मुलगा झाला. आणि मग तर आमची श्रद्धा खूप प्रचंड बसली. आणि मग त्यानंतर आम्ही काय करणार होतो, त्याचं नाव वेगळंच ठेवणार होतो, पण आता महाशिवरात्रीला झाला म्हणून त्याचं नाव, टोपण नाव एक छान ठेवलं. बघा, ते नाव आमच्या तोंडात सतत असतं. मग तुम्ही इमॅजिन करू शकता की काय नाव ठेवलं असेल आम्ही त्याचं. 2 अक्षरी आम्ही त्याला टोपण नावाने हाक मारतो. आणि मग त्यानंतर की नाही मी आणखीन मी जॉबसाठी करत होते. आता फक्त जॉबसाठीच नाही करत माणूस हे, आपल्या घरात सुख शांती असावी वगैरे वगैरे. मुलगा तर झाला, पण देवानं माझी परीक्षा अजून बघायची थांबवली नव्हती, तो बघतच होता. मी नंतर दुसऱ्याही वर्षी ते कंटिन्यू केलं. आणि वाचणं, आता मुलगा पोटात होता तेव्हा वाचणं एका जागी बसून शक्य होतं, पण जेव्हा तो इकडं तिकडं पळायला लागला, मोठा झाला, तेव्हा मात्र माझी अवस्था कठीण होती. आणि इतकं वाचणं शक्य आहे का, मी घरीच होते, जॉबला नव्हते, आणि इतकं वाचणं कसं शक्य होतं. पण मी काय करायचे, त्याला झोका देता देता वाचायचे, तो झोपला की वाचायचे. कंटिन्युटी अशी राहत नव्हती, एका जागी बसणं, देवाच्याच पुढं बसणं शक्यच नव्हतं. पण असो, शेवटी कुठंही जा तुम्ही, अख्ख्या जगामध्ये झाडावर बसा किंवा कपाटात लपून बसा किंवा अंडरग्राऊंड जा, जमिनीच्या खाली, देवापासून काहीही लपत नाही. किंवा तुम्ही तुमच्या मनात जे काही चिंतता ते सुद्धा त्याच्यापासून लपत नाही. त्यामुळे कुठेही बसून वाचा, जर तुमच्या मनात खरा भाव असेल तर काहीच नाही. शेवटी एक शिवलीलामृतातच म्हटलं आहे बघा, की तुम्ही एखादं औषध अजाणतेपणी जरी घेतलं ना, चांगलं औषध, तर ते त्याचा गुण दाखवतं. आणि तुमची बुद्धी, इतरांविषयी जशी बुद्धी असेल किंवा एखाद्या औषधाविषयी जशी बुद्धी असेल तसंच तुम्हाला गुण येतो. याचाच अर्थ काय सोपा, तर जशी दृष्टी तशी सृष्टी. तुम्हाला जर वाटलं की हे औषध कडू आहे किंवा काहीही आहे, हे मी पिलं तर मला याचा गुण येणारच नाही, तर येणारच नाही हो गुण. पण त्याच औषधाचा गुण दुसऱ्याला येतो, कारण त्यानं मनापासून घेतलेला असतं आणि त्याचा ठाम विश्वास असतो की मला गुण येणार आहे. म्हणजेच काय, तर सगळं तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे, तुम्ही किती विश्वास ठेवता यावर. एखादा माणूस इतरांना चांगला वाटत नाही तर दुसऱ्याला चांगला वाटतो, हो की नाही. याचाच अर्थ तुम्ही कशा प्रकारे त्याकडे बघता त्यानुसार ते अवलंबून असतं. विष जरी घेतलं ना तुम्ही, आणि मला काहीच होणार नाही, मी हे विष पितोय, मला काहीच होणार नाही, असं जर तुम्ही मनात म्हटलं तर खरंच नाही तुम्हाला काय होणार, मग ते कसलंही विष असू द्या. म्हणजे असं आहे एक, म्हणजे आपला विश्वास असावा त्या गोष्टीविषयी आणि चांगली भावना असावी, आणि मग ते विष तुमच्यापर्यंत येता येता सुद्धा अमृत बनतं, असं मला तरी वाटतं. आणि हा स्वभाव आहे जो प्रत्येकाला ओळखण्याचा, माणूस ओळखण्याचा, त्याच्या विचारावरून, त्याच्या शब्दावरून, त्याच्या नजरेवरून माणूस ओळखण्याचा, हा मला अनुभवानेच मिळालेला आहे. तर म्हणून तुम्ही वाचताय ना शिवलीलामृत, तर वाचा, कसंही वाचा, काही त्याला अडचण नाही. आणि माझ्या शेड्यूलमुळे मी यंदा 3च दिवसाचा केला आहे, एकदाच पारायण करणार आहे मी. मग मी त्यानंतर मुलगा थोडा मोठा झाला की त्याच्यासोबतच तो ओरडायचा, मधूनच फोन यायचा. आता एकटं माणूस म्हटल्यावर असं होणार, डिस्टर्बन्स असतो, असू द्या, काही हरकत नाही. शेवटी नाम घेतोय ना, ते खूप महत्त्वाचं असतं. आणि माझ्या तोंडात सतत नाम असतं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय सतत असतं. आणि आपण शिवलीलामृतच ऐकलं, वाचतो की इतर काहीही करू नका, देवानं आपल्याला खूप मार्ग रिकामे केले आहेत. अगदी श्रवण जरी केलं ना रोज भजन, तरी तुम्हाला फलश्रुती मिळते. नाम घेतलं तरी फलश्रुती मिळते. आणि हे सगळे नियम कुणी बनवले,
अमक्याच वारी बसा, तमक्याच वारी बसा. देवानं येऊन नाही सांगितलं की माझी पूजा अशी अशी करा, कशीही करा. कारण शिवलीलामृतामध्ये तुम्ही जर पहिल्या अध्यायापासून वाचत गेलात तर खूप लोकांच्या कथा आहेत बघा. बहुला आख्यान आहे, ते चांडाळ स्त्री आहे, तो मृगव्याध आहे जो झाडावर चढून टाकतो. म्हणजे कशीही पूजा करा हो तुम्ही, कुठंही बसून करा, तुम्हाला फलश्रुती मिळतेच. त्यामुळं ताई अजिबात त्याचं टेन्शन घेऊ नका, कसंही करा, तुम्हाला हवं तसं करा. मी तर मुलाला झोका देता देता बेडवर सुद्धा बसून पुस्तक वाचलेलं आहे. तर हरकत नाही, आपल्या आहेत ना, आपण करतोय इतक्या गोष्टी, आपला प्रपंच सांभाळून आणि देवाची पाठच सोडत नाही, हेच खूप महत्त्वाचं आहे. आणि मलासुद्धा त्याची फलश्रुती नेमकी मिळाली आणि बरोबर 3 वर्ष मी हे पारायण झालं आणि मला श्रावण महिन्यातच ऑर्डर मिळाली जॉबची. असं तर खूप कृपा आहे आमच्यावर शिवशंकराची आणि मी त्याची सदैव ऋणी राहीन. आणि आमचे अर्जुनराव, त्यांच्यानंतर मी 12 वर्षांनी जन्माला आले आणि मला दोन्हीही मुलंच झाली. त्यामुळे मी त्यांनाच गणेश आणि थोरला कोण, कार्तिक, असं मी मानत असते. आणि शेवटी जगातली प्रत्येक स्त्री आणि पुरुष लग्न झालेले शिवपार्वती आहेतच, पण माझ्यावर जरा जास्त प्रभाव आहे आणि जास्त कृपा आहे असं प्रत्येकाला वाटतं, तसं मलाही वाटतं. आणि माझी दोन्हीही मुलं छान आहेत, मातृपितृभक्त आहेत. आणि छोटा तर आईबाबामध्ये सगळं जग बघतो आत्तापासूनच, आणि छोटा 11 वर्षाचा आहे. आणि मोठा थोडासा अभ्यासू आहे, प्रॅक्टिकल आहे, पण तोही आहे, आज्ञाधारक आहे. तो तर याच्यापेक्षा आज्ञाधारक आहे जास्त. तर हां, आता थोडंसं आमच्याविषयी, जशी मला लहर आली होती ना तुमच्याकडून तायडे ऐकायची, तशी मला काल लहर आली. यांना मी झोपेतून उठले आणि लाडान हाक मारली, ए चिवळ्या. चिवळ्या म्हणते सध्या मी त्यांना. आणि ते म्हणाले, आता हे काय वेळ आलं आहे तुला. आणि चिवळ्या म्हटलं तसं अर्जुनरावाने ब्लँकेट अंगावर घेतलं आणि तोंड झाकून बसले. अहो, मी म्हटलं असं का करताय, ए चिवळ्या, ए चिवळ्या, बघ ना माझ्याकडे. तर चिवळ्या म्हणतो, बघणार नाही मी तुझ्याकडे, मला माहीत आहे तुला काहीतरी पाहिजे, म्हणून मला अशी चिवळ्या चिवळ्या म्हणतेस. आणि मग फोन केला की मी तशीच म्हणते, हॅलो चिवळ्या. आणि मग ते तिकडून म्हणतात, बोल चिवळे. तर असं सुद्धा सुरू आहे आणि हे कुठपर्यंत सुरू राहील माहीत नाही, कारण माझ्या मनात काय येतं काय माहीत नाही. आणि असं सारखी मस्ती सुरू असते. थोडीशी लहान मुलगी आहे दडलेली माझ्या आतमध्ये, त्याच्यामुळेच नातं एव्हरग्रीन राहतं. आणि मुलांनाही वाटतं आपली आई नक्की कशी आहे कुणास ठाऊक, हो की नाही. तर असो, मघाशी मध्येच पळून गेले ना, ते आले वॉकिंगवरून म्हणून भीती वाटते, कारण त्यांना बाहेरून आल्या आल्या बायको मोबाईलवर बसलेली अजिबात नाही आवडत. तू तिकडं काहीही कर, घर सांभाळून, असं असतं. आणि हे आपलेच छंद आहेत, आपल्याला एकमेकांची सवय झालेली आहे, त्यामुळे करावंच लागतं. आणि आणखीन काय सांगू, तर कळलं ना ताई, आपल्या आपल्या मर्जीनं तुम्ही वाचू शकता, काहीही अडचण नाही. शेवटी आपण जे बनवतो तेच रूल आपल्याला फॉलो करायचे आणि आपल्या मर्जीनं फॉलो करायचे आहेत. फक्त तुमचं चांगलं मन असावं. आपल्या झाडाला पाणी घालता घालता, शेवटचा मूल्यवान सल्ला, आपल्या झाडाला पाणी घालता घालता दुसऱ्याही झाडाला पाणी घालावं. म्हणजे कदाचित भविष्यामध्ये आपल्या झाडाला जर कीड लागली, ते तुटून पडलं, तर शेजारचं कधीतरी आपण पाणी घातलेलं झाड आपल्याला सावली देईल, फळं देईल. म्हणजेच काय, तर आपल्या मुलांसोबत इतर मुलांवरही प्रेम करावं. आणि भविष्यात जर कधी आपली मुलं नालायक निघालीच, तर ज्यांच्यावर आपण थोडासा उपकार केला ना, ती मुलं मात्र आपल्याला लक्षात ठेवतात आणि तेच आपल्या तारणहार होतात. आणि हे मी शिकले, म्हणजे माहीत तर होतंच, पण बागवान पिक्चर अमिताभ बच्चनचा त्यामधून शिकले. शिकायचं काहीतरी, सोडून द्यायचं नाही, प्रत्येक गोष्ट मनात साठवत राहायचं, शिकत राहायचं.
तसं म्हणाल ना तुम्ही तर सगळ्या मुंगीकडून सुद्धा शिकण्यासारखं भरपूर आहे. शिस्त आहे, मेहनत, जिद्द, उद्योगी कितीतरी गोष्टी मुंगीकडून शिकण्यासारख्या असतात. निसर्गातून सुद्धा आपण भरपूर काही शिकू शकतो. म्हणूनच म्हणते की सगळ्यांवर प्रेम करा, पण स्वतःचं स्वत्वसुद्धा जपा. आणि आजी आजोबांविषयीचा सल्ला जो दिला तो पटला असेल तर बघा. आणि तुमची मुलं तुमच्याच हातात पाहिजेत, कारण ते तुमचं ऐकतात. लहान आहेत तोपर्यंत तुमच्याशी अटॅचमेंट असते तुमची. आणि त्यांना समजून सांगा. जर तुम्ही बिघडलात तर बाळांनो, आजी आजोबांचं काहीही नुकसान होणार नाही. तुम्ही स्वतः जाऊन विचारा म्हणावं शेजाऱ्यांना की आजी किंवा काकू मी चुकलो तर तुम्ही कोणाला नावं ठेवाल, माझ्या आईला का माझ्या आजीला? मग त्या काकू काय उत्तर देतील ते बघ, ऐक म्हणावं. आणि मी तुला कशी चुकू देऊ बाळा, असं सांगायचं. काय चूक काय बरोबर हे आपणच आपल्या मुलांना सांगायचं असतं. आणि आजी आजोबांनासुद्धा स्पष्ट सांगायचं असतं गोड बोलून. जर नाही ऐकलं तर मग दुसरा पर्याय आहेच की, कारण तुमच्या घरात माणसं कशी आहेत, ते किती ऐकतात हे तुम्हालाच माहीत आहे. आणि सगळीच जास्त तीव्रतेची कमी जास्त तीव्रतेची असतात. आता माझी सासू एका शब्दानं फटकरलं की गप्प बसली, पण तुमच्या घरातले असे नसतील ना. त्यांना वाटतं ही काय पण सांगते, आमची नातवंड आहेत, आम्ही करू. आणि वारंवार सांगूनसुद्धा ऐकत नाही. तर अशा गोष्टी तुम्हाला वारंवार सांगाव्या लागतील, रोज सांगाव्या लागतील, रोज पंगे घ्यावे लागतील. त्याशिवाय क्रांती घडत नसते, हो की नाही? त्याच्यामुळे एका दिवसात कुणीही स्वतःला बदलत नाही हो आपल्याविषयी. आणि गड्यांचं, पुरुषांचं आणि बायकांचं कसं असतं, म्हाताऱ्यांचं, त्यांना वाटतं ही कोण आली पाठीमागून येऊन आम्हाला सांगणारी, शिकवणारी. तर हे असंही असतं. तर बघा, त्यांचा जसा स्वभाव आहे तसे तुम्हाला पंगेही घ्यावे लागतील. पण आपल्या मुलांसाठी आपल्याला तेवढं केलंच पाहिजे. मग अशा वेळी हिटलर व्हायची किंवा व्हिलन व्हायची तयारी दाखवली तरी चालेल. आणि ॲटलिस्ट तुम्ही जर वाचा फोडली ना त्यांच्या लाडाला, आणि तुम्ही आजी आजोबा मुलांना बिघडवतात असं जर तुम्ही बोललात ना तरी फरक पडतो. म्हणजे पुढे जाऊन तुमच्यावर तरी दोष येत नाही. तुम्ही तुमच्या नवऱ्याला म्हणू तरी शकता की मी आधीपासून म्हणत होते पण तूच ऐकलं नाही, तुझ्या आईवडिलांनी ऐकलं नाही, आता मुलगा बिघडला. म्हणजे तुमच्यावर तरी काही येत नाहीत. आणि एक साक्षात्कारसुद्धा घडतो मुलांनाही आणि नवऱ्यालाही. चला बाय.